मुलगी काय झालं काय? नाही म्हणजे आज जरा जास्त खुश दिसतेस ना म्हणून विचारलं. ए सांग ना काय झालंय, सांग ना काय झालंय. आज कोणीतरी भेटलंय वाटतं, कोई दिल चुराने वाला राजकुमार वगैरे. मस्करी मस्करी वाटते तुला ही सगळी. हे बघ पहिली गोष्ट तर आहे ना, मी मस्करी वगैरे काही करत नाही. मी नेहमी खरं आणि स्पष्ट बोलते. तुझ्याकडे ना हृदय आहे आणि हे हृदय तुला अंबाबाईच्या कृपेमुळे मिळालंय. म्हणून मॅडम तुमच्याकडे असलेली सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे ही, तुझं हृदय. हो पण आता ते ज्या कोणाचं हे हृदय असेल तो व्यक्ती सुद्धा या हृदयावर प्रेम करत असेलच ना. बघ तोच राजकुमार एक दिवशी तुला शोधत 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 तुझ्यापर्यंत येऊन पोहोचेल आणि तुझ्यावर इतकं प्रेम करत, खूप प्रेम करेल, तर तुला बघेल आणि तुला त्याच्यासोबत घेऊन जाईल. काय म्हणली परत म्हण, म्हण ना, बोल ना, बोल बोल तुम्हाला बोल. मस्करी बोल, फिल्मी बोल, सगळं बोल. नाही तर काय यार. बरं चल या गप्पा चालू राहतील. आज जेवण का बनवायचं? पकवान बनवूया. तेच ग, पकवान म्हणजे काय माहितीये ना, आपलं मस्त तडका लावून डाळ खिचडी बनवायची आणि पापड फ्राय करायचे. मस्त पैकी खिचडी पार्टी करूया आज. पण सुकन्या नाही म्हणजे मी थोडी सेंटी होईल. आपल्या आयुष्यात खरंच कधी ग पंचपक्वान येतील? नाही म्हणजे बघ ना, रोजचा स्ट्रगल, या खोलीचं रेंट पे करायचं, महिनाभर पैसे पुरतील की नाही, पुढे कसं होईल, काय होईल, मनासारखं जॉब मिळेल की नाही, घरच्यांचं तर सोडूनच दे. म्हणजे बघ ना काहीच असं व्यवस्थित नाहीये आतापर्यंत. आहे ना आपण सेटल व्हायला हवं होतं यार. ए सो सॉरी, मी पण काय तो आल्याला सगळं सुरू केलं. खरंच सो सॉरी. बरं चल तू जा मस्त हातपाय तोंड धू, मी आपले पंचपक्वान बनवते. अरे मी ठीक आहे, पण तुला माहितीये का, मला असं सतत वाटत असतं जोपर्यंत आपण दोघी बेस्ट फ्रेंड आहोत ना तोपर्यंत काहीच नाही होणार, मला कसलंच टेन्शन नाहीये. हा कधी कधी येतं टेन्शन, पण ठीक आहे, दोघं मिळून सगळं सेट करूयात. जा तू, मी आपले पक्वान बनवते.